20 तारखेला घडलेल्या प्रकाराबद्दलच्या आमच्या सदस्यांच्या आमच्या युतीच्या बैठकीमध्ये या ठिकाणी व्यक्त केल्या आणि सर्व सदस्यांचं मत आलं की अशी बळाचा वापर करून, सत्तेचा गैरवापर करून हुकुमशाही पद्धतीनं जी 20 तारखेची अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडणूक झाली आणि ती महाराष्ट्रभर नाही देशभर गाजली. देशपातळीवरच्या सुद्धा माध्यमांनी याची दखल घेतली आणि तीव्र भावना त्या दिवशी प्रशासन जे वागलं त्या संदर्भातल्या पूर्ण राज्यामध्ये उमटल्या आणि अशा वातावरणात आम्हाला त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर, भाजपच्या बरोबर आम्हाला निवडणूक लढवायची नाही. आमचा या संदर्भातला तीव्र निषेध आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत सहभाग घेऊ इच्छित नाही. आणि मग शेवटी आबांनी, मी, संजूबाबांनी, नितीन काकांनी, शशिकांत शिंदे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी सदस्यांच्या भावनांचा सारासार विचार करून त्यांच्या विचारांशी आम्ही सहमती दर्शवली आणि माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीवरती आज बहिष्कार टाकलेला आहे. या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं असेल की काळ्या फिती लावून जिल्हा परिषदेत आमचे सर्व सदस्य गेले. सभागृहामध्ये त्यांनी तीव्र शब्दात 20 तारखेच्या घटनेचा आणि एकूणच सगळ्या बाबींचा या ठिकाणी जाहीर निषेध केला. एवढंच नाही तर यशवंतराव चव्हाण साहेब, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, किसनवी रावा या सर्व दिग्गज, माननीय लक्ष्मण तात्या, श्रीमंत रामराजे, ह्या सगळ्या दिग्गजांच्या विचारांचा असणारा हा जिल्हा, यशवंत विचारांचा असणारा हा जिल्हा, या जिल्ह्यात पहिल्यांदा जिल्हा परिषद किंबहुना लोकल बोर्ड आणि त्यानंतर जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषदेचे सदस्य काळ्या फिती लावून पायऱ्यांवर बसले, हा प्रसंग सातारा जिल्ह्याने पहिल्यांदा पाहिला. त्यामुळे या संदर्भातल्या भावना या आमच्या युतीच्या, आमची जी युती आहे पीपल अलायन्स, त्यांच्या तीव्र आहेत आणि म्हणून आज आम्ही आमच्या सदस्यांनी या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला. असं जरी असलं तरी कामकाज करताना आमचे सदस्य त्यात सहभागी होतील. जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर आमचे सदस्य आवाज उठवतील. आमच्या सदस्यांवर अन्याय झाला तर त्या संदर्भात एका सदस्या संदर्भातला काही प्रकार घडला तर आमचे सगळेचे सगळे सदस्य त्या सदस्याच्या पाठीमागं जिल्हा परिषदेमध्ये उभे राहतील. एवढंच नाही तर माननीय आबा, मी, नितीन काका, संजूबाबा, शशिकांत शिंदे साहेब, आम्ही सगळेजण या सगळ्या सदस्यांच्या आम्ही पाठीशी पूर्ण ताकदीने या ठिकाणी उभं राहू. आम्ही या व्यासपीठावर बसलेले सगळेजण हा जो प्रकार 20 तारखेचा घडला त्याच्यात वेगवेगळ्या वेळी आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आजही आमच्या त्या भावना तीव्र आहेत. त्यामुळं आमच्या सदस्यांचा जो निर्णय होता त्या निर्णयाशी आम्ही जिल्ह्यातले नेते म्हणून आमच्या युतीचे आम्ही संमती त्याला दर्शवलेली आहे. सभापती निवडणुकीवर 5 वर्ष कालावधी आहे ना जिल्हा परिषदचा, का संपला आज? नाही ना, सभापती निवडी झाले म्हणजे जिल्हा परिषदच्या राजकारणाचा कालावधी संपला असं नाही. तर 5 वर्षाचे महिला बी अजून झाल्या नाही. आगे आगे देखू पुन्हा खालना अजून बरंच पाणी. सुरुवात झाली हा, पण याचा हिशोब चुकता होणार. आम्ही जे बोलतो ते करून दाखवू. ठीक आहे. 20 आणि 21 तारखेला जिल्हा परिषद 20 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी आमदार महेश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या 2 सन्मान्य सदस्यांना आपण एबी फॉर्म दिलेले होते त्याचा विस्तृत अहवाल पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये विशेषतः मान्य मुख्य नेते, मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडे माझा गोपनीय अहवाल मी सादर केलेला आहे. आता या संदर्भातला निर्णय मध्यवर्ती समिती, आमची शिस्तपालन समिती जी आहे पक्षाची, त्या मध्यवर्ती शिस्तपालन समितीची बैठक होईल. त्या अहवालावरती चर्चा होईल आणि नियमाप्रमाणे ज्या ज्या त्याला स्टेप्स आहेत त्यानुसार पक्षाच्या शिस्तपालन समितीमधनं या बाबतीतला निर्णय घेतला जाईल.
संपू संपवायचं नाही ना प्रश्न कोणाची. शक्तीपीठ जे आपल्या जिल्ह्यातून जात आहे आता महामार्ग जाणार आहे त्याच्या संदर्भामध्ये पालकमंत्री म्हणून तुम्हाला काय वाटतंय तिथल्या लोकांची संमती आहे नाही आहे? मुळात शक्तीपीठ आपल्या जिल्ह्यातनं जातोय हे वर्तमानपत्रात वाचल्यावर पालकमंत्र्यांना कळलं, आलं का लक्षात. त्यामुळं आता ज्या विभागाचं शक्तीपीठ आहे त्या विभागाकडनं त्या विभागाला जर वाटलं पालकमंत्र्याला अपडेट करावं तर ते मला करतील, नाही तर जिल्हा नियोजन समितीमध्ये सन्मान्य आमदार त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करतील, डीपीडीसीच्या बैठकीत त्याच्यावर चर्चा होईल. त्या संदर्भात तुमच्याकडे निगेटिव्हली शेतकरी आलेत का, कोण गावकरी आलेत? शेतकऱ्यांना पण माहित नाही, पालकमंत्र्यांना माहित नाही. माहिती आहे की पालकमंत्र्याला ह्यातलं काय माहित नाही, त्यामुळे ज्याला माहित नाही त्याच्याकडे जाऊन काय उपयोग. शेतकरी पण माझ्याकडे येणारच नाही, त्याला माहिती नाही, ह्यांना काय सांगितलेलंच नाही. प्रश्न आहे माझा उलट म्हणजे तुमचे प्रश्न संपले असतील तर आव्हानासाठी एक प्रश्न आहे की वाई नगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपनं राष्ट्रवादीचे काही सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला किंवा काही फोडले, तर त्यातनं तुम्ही काही शिकला नाही का? तर जिल्हा परिषदेला आता असं होऊ शकतं किंवा काय? विषय कसा आहे, ठीक आहे, राजकारणामध्ये जे पराजय, ठीक आहे, आज आमचे सदस्य फोडले ती वेळ त्यांच्यावरही येणार आहे, आलं का लक्षात. शेवट कसं आणि एक समजून घ्या, आम्ही काही काल राजकारणात आलेलो नाही, आलं लक्षात. हे आलेलं माझ्या कुटुंबामध्ये 50-60 वर्ष जिल्ह्याचं राजकारण आहे, त्यामुळं याचं उत्तर आम्ही 100% दिल्याशिवाय राहणार. तुम्ही पक्षात एकटे पडला असं दिसतंय, तुमच्या बाजून राष्ट्रवादी उभी राहिली नाही, शिवसेना आम्ही म्हणतोय. कोण म्हणतो? एनसीबीच्या आम्ही सगळी मंडळी, सेनाही आमच्या सोबत होती, त्यामुळं तुम्ही काहीतरी चुकीच्या पद्धतीचं काहीतरी तुम्हाला समज झालेला आहे, असं काही नाही. द्यायला मी नव्हतो का? तुम्ही बांधताय अहो, रस्त्यावर कराडला सेनेसोबत आम्ही आणि काँग्रेस, साताऱ्यात कुठे शिवसेना उतरली होती ना. या संदर्भामध्ये पुढची दिशा आम्ही ठरवू आणि तुम्हाला कळू की ज्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला. आज आम्ही बहिष्कार का टाकला? प्रशासनाचा प्रचंड वापर या मंडळींनी सुरू केला आणि त्यामुळं आज आम्ही त्या सर्व गोष्टींचा जाहीरपणाने निषेध केला की जो जिल्हा पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा आहे, यशवंत विचाराचा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये जर लोकशाहीचा खून होत असेल तर हे आम्ही या जिल्ह्यातल्या मातीमध्ये आमचाही जन्म झाला, याच जिल्ह्याचे संस्कार आमच्यावर आहेत, त्यामुळं अशा पद्धतीचं राजकारण आम्ही कदापिही चालू देणार नाही. त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलंय, कशा पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललंय, प्रचंड पैशाचा प्रशासनाचा बळाचा वापर करून प्रशासकीय त्यांनी या पद्धतीनं हा प्रयोग सुरू केलेला आहे, त्यामुळे त्याचा आज आम्ही जाहीरपणाने निषेध केलेला आहे. पण राज्यात तुम्ही मित्रपक्ष आहात, तिघही एकत्र युती आहे, तुमची महायुती आहे, असं असताना जिल्हा लेवलला अशा पद्धतीनं बीजेपी खाली उतरून तुमची पक्ष फोडतंय किंवा तुमचे सदस्य फोडतंय, हे काय म्हणजे हे गंभीर आहे. तुम्ही पण सत्तेतून आहात ना? तुम्ही सत्तेत आहात, देसाई साहेब सत्तेत आहात तुम्ही. कसं आहे, या जिल्ह्यापुरतच मी बोलले, मुळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या वेळेला जाहीर झाल्या त्यावेळेला या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीनं आम्ही स्वबळावर इलेक्शन लढणार असं त्यांनी जाहीर केलं. सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी त्यावेळेला तिन्ही पक्षाच्या युतीच्या अनुषंगानं बैठका बोलवल्या होत्या. दुर्दैवानं ती मंडळी त्या बैठकीला उपस्थित राहिली नाही आणि मग प्रीपोल अलायन्स आमचं आणि शिवसेनेचं झालं आणि ते अलायन्स आज शेवटच्या क्षणापर्यंत टिकवणं ही आमच्या दोघांची नैतिक जबाबदारी होती. ती जबाबदारी आम्ही या जिल्ह्यामध्ये पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ते त्यांच्या पद्धतीनं लढले, आम्ही आमच्या पद्धतीने लढलो, याच्यापेक्षा काही. आपण 2 सदस्य राष्ट्रवादीचे आज सभापतीसाठी अर्ज भरलाय, ते कुणाचे आहेत नक्की? तुमचे आहेत का भाजपचे आहेत? आता जर त्यांच्या बाजूने अर्ज भरला असेल तर त्यांच्याच सदस्यांना कारवाई काय होणार त्यांच्यावर? कारवाई आम्ही सगळी करणार आहे. म्हणजे जे शिस्तभंग पक्ष शिस्तभंग केलाय त्याची कारवाई आम्ही करणार आहे.
जे 20 तारखेला जी घटना, जी बेकायदेशीर अध्यक्ष उपाध्यक्ष त्या पदावर बसले, या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही कोर्टामध्ये जाऊन सन्मान्य कोर्टाला आम्ही या संदर्भात न्याय मागणार. आबा कामेश कांबळे आज गैरहजर दिसले, ते नेमके कुणाचे आहेत? आता ते गैरहजरच होते, त्या संदर्भामध्ये सगळे संदिग्ध आहोत. आलं का लक्षात? बघूया काय पुढे. सकाळी ते फर्न हॉटेलला पण होते, फर्न हॉटेलला पण होते ते. काही मंत्री महोदयांची त्यांनी भेट घेतली. आता आम्हाला काही माहित नाही, ते फनला होते ते त्यांनाच विचारा, कारण फनला काय आम्ही नव्हतो, त्यामुळे ते कुठं होते काय हे आम्ही सांगू शकतो. कालपर्यंत वाटाघाटीच्या चर्चा सुरू होत्या, अशा प्रकारच्या गोष्टी पुढे नाही, काही वाटाघाटी काहीच नव्हत्या. तशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव ना त्यांनी ना आम्ही अशी कुठल्याही वाटाघाटीची चर्चा झाली. जिल्हा परिषद आणि भाजपची काय बैठक वगैरे झाली का? तशी चर्चा सांगतात ना वाटाघाटी नाहीत म्हणून. नाही झाली का बैठक? ते सांगतात ते ना. मी सांगितले ना, अशी कुठलीच चर्चा नाही. अगोदरच्या बैठकीला शिपायांकडनं निरोप दिला होता, म्हणून आम्ही गेलो नाही त्या बैठकीला, असं भाजपच्या अगोदर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर जी बैठक एक जण झाली बोलले त्या- तो उत्तर देऊ. त्या हा? बैठकांना तुम्ही शिपायांकडनं निरोप दिला, म्हणून आम्ही त्या बैठकांना गेलो नाही, असं दोन्ही मंत्री म्हणतात. एक मिनिट. बैठकीची निरोप मान्य आबाने किंवा आबांच्या कार्यालयातनं दिलेले नव्हते. पहिली गोष्ट, त्याला प्रश्न विचारला म्हणून. बैठकीची निरोप मी माझ्या पालकमंत्री कार्यालय सातारा जे अधिकृत आहे त्या कार्यालयातनं निरोप दिलेले होते. माझ्याकडं त्या निरोपाच्या नोंदी आहे. कुणाच्या स्वीय सहाय्यकाकडे निरोप दिला, कुणाच्या कुठल्या व्यक्तीजवळ निरोप दिला, शिपायाजवळ किंवा आमच्याकडच्या शिपायानं असा निरोप दिलेला नाही. देसाई साहेब, आपण म्हटलं की आजच्या निवडणूक प्रक्रियेवर आम्ही बहिष्कार घातला म्हणून, पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपले सदस्य जे होते काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे, त्यांनी सांगितलं की आम्हाला अर्ज भरायला जाऊ दिलं नाही, आज त्या प्रक्रियेपासून आम्हाला रोखलं. नाही असं नाही. ते अध्यक्ष अच्छा अच्छा नाही नाही, मी सांगतो. विषय असा आहे की अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीला तुम्ही मोबाईल अलाव करता सभागृहामध्ये. काही लोकांना, विशिष्ट लोकांना तुम्ही सभागृहामध्ये मोबाईल अलाव केले, आणि आज सभापती निवडीला तुम्ही मोबाईल आमच्या सदस्यांना नेण्यापासून त्या ठिकाणी रोखलं. त्यामुळे आमच्या सदस्यांनी तिथं निषेध केला, घोषणा दिल्या. आलं का लक्षात? त्यामुळं जे प्रशासनाचा जो या जिल्ह्यामध्ये दुजाभाव चाललेला आहे, याकरता या संदर्भामध्ये आमचे सदस्य घोषणा देत होते, सभागृहात गेले, तिथं निषेध नोंदवला आणि आम्ही अर्ज न भरता तिथून निघून आलो. सदस्य कारण मुळामध्ये 12च्या नंतर आमचे सदस्य सभागृहात जाऊ शकले. 12:10 आलं का लक्षात? त्यामुळे या सगळ्या घटनेचा निषेध आमच्या सभासदांनी तिथंच केला.